तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी संवादांमध्ये। तर मी आत्ताच ऑफिसवरून आले संध्याकाळी आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथे छान मस्त श्रीकृष्णांचे सॉन्ग लावलेले आहेत मी टीव्हीवर। आणि मला ऑफिसमध्येच फोन आला होता माझ्या आत्तेभावाचा की आजीला मी सोडवायला येतो आहे, आजी नाशिकला आलेली आहे असं। तर म्हटलं चला आता आजी येते तर काहीतरी स्पेशल बनलं पाहिजे। घरात सगळा भाजीपाला होता त्यामुळे मी असा विचार केला की म्हटलं पावभाजी बनवूयात। पावभाजी बनवायला घेतलीच तोपर्यंत आजी आली इकडे आणि तुम्ही बघू शकतात आजी आता बऱ्याच दिवसांपासून आलेली नव्हती आणि माझ्या आत्याच्या मुलीला मुलगी झालेली आहे तर तिला बघायला आली होती। एका महिन्याची सुट्टी घेतली होती, सगळीकडे फिरून वगैरे आली आणि आता जाताना माझ्याकडे आले की येऊ असं। तर मग आत्ता वाजलेले बराच वेळ झाला होता, जवळपास 7 साडेसात 8 होण्यात आलेले होते। तर म्हटलं आता डायरेक्ट जेवण करूया, तर नाही सरांना प्यायचा होता चहा, म्हणून मग म्हटलं चला आता चहा बनवून घेऊया। चहा वगैरे बनवायला घेतला आणि तोपर्यंत मी सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत त्या कट करून घेतल्या, कारण सकाळी रविवार आहे त्यामुळे काही नाही निवांत असणार आहे। पण मग तरी पण आता आजी आली म्हटल्यावर त्यांचं कसं असतं लवकर उठायचं हे ते, असं आपल्यासारखं नसतं की उशिराने उठणं, सगळे कामं उशिराने करणं। तर उद्या लवकर पण उठावं लागेल त्यामुळे म्हटलं आपण लवकर स्वयंपाक करून घेऊयात आणि मग पटकन निवांत बसून गप्पा पण करता येतील। मी इकडे बाजूला चहा ठेवला, तिकडे ते गप्पा मारत होते सर आणि आजी आणि त्यांचं खूप जमतं। मी एकटे पडते आणि त्या दोघांचं जमतं, त्यांच्या गप्पा चालू असतात असं तसं हे झालं ते झालं। आणि इथे मी बटाटे वगैरे जे आहे ते व्यवस्थित शिलून घेते आणि हे बटाट्याचं जे आहे ते पण मला आजीनेच आणलेलं आहे। आता त्याला भरपूर वर्ष होत असतील पण त्याच्याने एवढं इझिली आपल्याला करता येत नाही ते आणि खूप हाताला वगैरे लागायची शक्यता असते। तर तुम्ही जर असं घेणार असणार तर घेऊ नका ते, कारण कसं आहे ना आपण घाईघाईमध्ये करायला जातो आणि उगाच कुठे लागलं वगैरे तर अजून वाढवा होतो त्यामुळे। आणि अजून तिने बरेचसे असे 2-3 आणलेले आहेत की जे शिलाईसाठी असतात ते, पण माझ्याकडून नेमकं दिवाळीच्या आवरावर करायच्या वेळेस ते माळ्यावर ठेवले गेलेत, तर आता काढायचं ते कुठे असतील तर शोधायला पण ते काढत नाही आहेत आम्ही। त्याच्यामुळे म्हटलं असू द्या आता आजच्या दिवस आपण करून घेऊ। आणि त्याच्याने कांदा वगैरे पण कटिंग होतो, पण कांदा कट करायला आपल्याला 70% कांदा कापावाच लागतो आणि त्यात फक्त 30% होतं, त्यामुळे मग मी ते यूजच नाही करत, पण वरती आहे ठेवलेलं त्यामुळे म्हटलं चला आता करून घेऊया। इकडे बटाटे वगैरे मी सगळे शिलून वगैरे घेतलेले आहे, फ्लॉवर आहे आणि बीट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तर ते पटपट आता करून घेते। आणि इकडे मस्त गरमागरम असा चहा पण रेडी झालेला आहे। आता आम्ही 3 जण चहा घेतो, थोडा वेळ गप्पा मारतो आणि परत मी स्वयंपाकाला लागते। आणि इकडे तुम्ही बघू शकता यांचा चहा पिता पिता मस्त सोप्यावर कसल्या गप्पा चालल्या। तर सिरियलमध्ये काय झालं, ती अक्का ती पारूची सिरियल बघते आणि म्हणते की मी खूप दिवसांपासून सिरियलच बघितलेली नाही आहे। आमच्याकडे टी व्हीला कधीच रिचार्ज नसतं, पण जर कोणी जास्त दिवसांसाठी आलं मम्मी पप्पा वगैरे किंवा आजी जरी आली ना 15-20 दिवसांसाठी, तेव्हा आम्ही रिचार्ज करतो। पण आता बऱ्याच दिवसापासून कोणी नव्हतं, दिवाळीला केलेलं पण ते आता संपलं, तर त्यामुळे सरांनी मोबाईलवर लावून दिलं यूट्यूबला कनेक्ट करून पारूची सिरियल। तर त्या सिरियलचे काय सीन आहेत ते सांगायचं काम चालू आहे, याचं लग्न जमलं, त्याचं लग्न तुटलं आणि याच्यासोबत होणार आहेत असं, आणि त्यांच्या मस्त गप्पा चालू असतात आणि ते बघायला मीही वाकून बघत होती। असं वाटत होतं की पुढे जाऊन बसावं त्यांच्याजवळ, पण मग इकडे स्वयंपाक राहिला असता आणि आजी लगेच माझ्याकडे आली कप वगैरे द्यायला, मस्त गप्पा वगैरे चालू झाल्या। इथे चहा वगैरे घेतला, मला म्हणते कशाला बनवते एवढं, अगं काही गरज नाही, भाजी चपाती बनव आणि भाजी चपाती छान असते असं। पण म्हटलं अगं गप्प, आम्ही पण नाही खाल्लेलं, आम्ही तुझ्यासोबत खाऊ असं म्हटलं आणि मग करायला घेतलं। आणि माझ्याजवळ पण दे काही कामं, तर इकडे मला लसूण वगैरे निवडून देत होते आणि खूप साऱ्या गप्पा चालू होत्यात, कारण आजी आली की आमच्या गप्पा संपतच नाही। रात्री कधी 11 आणि कधी 12 वाजतात ना कळतच नाही, आणि सकाळी 6 वाजले का लगेच उठून बसते, काय झालं उठ ना मग, आता पाणी लावू का तुला, आणि रात्रीचे भांडे धुतलेले असतील का ते भांडे लावत बसेल, झाडू मारत बसेल, ह्या गॅलरीमध्ये फिरेल त्या गॅलरीमध्ये फिरेल, काही कुठे असेल का ते उचलेल। म्हणजे असं वाटतं ना की आजी
कामं करते आणि आपण झोपलो आहे तर आपल्यालाही उठावंच लागतं. तर आपण उठायचं आणि परत मग तिच्याबरोबरच फिरायचं, कारण तिचं म्हणणं असतं की सकाळी लवकर उठायचं, सगळी कामं पटापटा करायची. काय बया तुम्ही आताच्या मुली, हे ते. पण तिला आवडतं माझं घर, म्हणजे क्लीनच असतं, पण तरी तिचं म्हणणं असतं सकाळी लवकर उठा, हे ते. आणि माझ्याकडून भाजीचं जरा जास्तच झालं होतं, पण म्हटलं ठीक आहे असू देत, सकाळी आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. ते सगळ्या भाज्या वगैरे मी कापून घेतल्या आणि सगळ्या आता कुकरला लावून घेते. कुकरला व्यवस्थित शिजलं ना की मग लवकर पटापट आपली भाजी होते. आणि इथे कांदा वगैरे जे आहे ते मी आता कट करून घेते, एकदम बारीक करते. प्युरी वगैरे नाही बनवत, कारण जास्त ते प्युरी वगैरेचं आम्हाला आवडत नाही, त्यामुळे तर मग प्युरी बनवायचं मी कॅन्सल केलं आणि कापूनच घेते. जर ते दुसरं जे कटर आहे कांदा कापायचं, ते चॉपर टाईप आहे, तर ते पण आजीनेच मला आणलेलं आहे आणि ते मला माहिती नव्हतं आधी काय होतं, आणि त्याला आणायला पण जवळपास आम्हाला 3 वर्ष झाले असतील. पण ते मला आत्ता कळतं आहे की आजीने जे आणलेलं आहे ते कशाला यूज करतात, कारण सगळेजण घेतात. माझ्या नणंदबाई नाशिकला आल्या होत्या, त्या म्हटल्या वहिनी मला घ्यायचं आहे, आपण विचारू. तर ते काहीतरी 200 का 250 रुपये म्हणत होते. तेव्हा विचार केला की अरे आजी आपल्याला जी गोष्ट यूजफुल आहे ना तीच आणते असं. आणि हे मला आता भरपूर कामात येतं. मी मेथीचे पराठे वगैरे, कोथिंबीर वगैरे, किंवा काही कांदे, टमॅटो, मिरची, सगळं काही एकदम इझिली होतं आणि छान होतं. थोडंसं ओढावं लागतं त्याला, सुरुवातीला थोडंसं ओढावं लागतं, नंतर एक खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकतात, मस्त आहे खूप. इथे कांदा वगैरे माझा कटिंग झाला. आजीला म्हणते तुझे पाय नाही दुखत का, तू जाऊन बस तिकडे, तू बसून राहा, तू एवढी दमून आलेली आहेस, प्रवास करून आलेली. नाही बाबा मला काही होत नाही, माझ्या पायांना काही होत नाही, असं म्हणत म्हणत माझ्याजवळ इथे गप्पा मारायचं काम चालू होतं. आता आपली पावभाजी शिजून झालेली होती व्यवस्थित, मी चेक वगैरे केलं. आणि इकडे मी आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरे घातलेलं आहे आणि लसूण वगैरेची पेस्ट जी आहे ती घातलेली आहे. तोपर्यंत इकडे सगळ्या भाज्या त्या आहेत त्या स्मॅश करून घेते आहे आणि त्या एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत, कारण जाड असलं ना की ते वाटत नाही की पावभाजी असं, त्यामुळे एकदम असं सॉफ्ट असं एकदम मॅश करून घेते मी पूर्ण. आणि इकडे जी बरणी बघतायत तर हे गावाकडून लाडू आलेले आहेत. आता हिवाळा चालू झालेला आहे तर मी काही इथे बनवत नाही, मला मम्मीकडूनच येतात, पण हे आत्याने पाठवलेले आहेत आणि मी आता जाणार आहे तर तेव्हा मी घेऊन येईल. आणि त्यात कांदा वगैरे टाकला मी, व्यवस्थित फ्राय वगैरे केलं आणि त्यानंतर त्यात स्मॅश केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या टाकल्या आणि जे आपण पाणी काढून घेतलेलं होतं अगोदर कुकरमधलं, तेच पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून टेस्ट जी आहे ती खूप छान येईल. आणि इथे भाजी जरा मी स्पायसी बनवली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकतात किती छान बनलेली आहे ते. जेवण वगैरे झालं आणि इथे आजीने म्हटले आण तुझे केस इकडं, मी मस्त तेल लावून देते तुला, कधीपासून तेल लावले नाही आहे. आणि मला खरंच आठवत नाही मी केव्हापासून तेल लावलं असेल, असं 4-5 महिने झाले असतील मी एवढं तेल लावत नाही कधी, कारण ते लावलं का परत निघायला प्रॉब्लेम होतो आणि पटकन निघत पण नाही. त्यामुळे इथे आजी मस्त अशी केसांची मालिश करून देत होती, एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं मला, खूप मस्त असं रिलॅक्स वाटत होतं. सगळं असं डोक्यातलं सगळं जे काही असतं ना, टेन्शन वगैरे, विचार वगैरे, सगळं असं बाहेर बाजूला काढून मस्त निवांत वाटत होतं खूप. तर तुम्ही बघू शकतात कशी मालिश करते, अशी पटापटा पटापटा.
खरंच पण अशी आजी सर्वांना हवी, सर्वांना. कारण असं म्हणजे एवढं भारी आहे ना, असं कधीच असं म्हणणार नाही की हे नको करायला, काही हे नाही करत मी, काहीच नाही. तर आता म्हणते उद्या संडेच आहे, मस्त ते केसांना तेल राहू दे, 1-2 दिवस ते मुरू दे केसांमध्ये आणि मग बघ तुला किती छान वाटतं. दररोज तेल लावायचं आणि हे ते गप्पा चालू होत्या तिच्या आणि इथे कॉन्सन्ट्रेट पण चालू होतं खूप तेलावरच. तर चला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.